ज्या मित्रांची जमीन पहिल्यांदा वहीत आहे किंवा मग त्या जमिनीमध्ये पहिले काय आपण पिकं घेत असताल तर मित्रांनो त्याला काय जास्त अशी मशागत करायची गरज लागत नाही. परंतु ज्या ठिकाणी आपली जमीन वहीत नाहीये किंवा बऱ्याच दिवसापासून पडीक पडलेली आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा बैलाच्या साहाय्याने नांगरणी करणं गरजेचं आहे. नांगरणी केल्यानंतर त्याला रोटावेटर मारून मित्रांनो 12-12 फुटावरती त्याच्या सऱ्या पाडणं पण गरजेचं आहे. तर आपण रोपाच्या साहाय्याने पण याची लागवड करू शकतो आणि बियाण्याच्या मार्फत पण मित्रांनो आपण याची लागवड करू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुणे या जिल्ह्यातील शिरूर या तालुक्यातील करडे या गावात आलेलो आहोत आणि आज आपण शेवग्याची शेती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमचे जे काही प्रश्न आणि प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो. आणि आज आपण भेटणार आहोत अशा एका मेहनती आणि प्रगतशील शेतकऱ्याला ज्याने आपल्या शेतात शेवग्याची शेती करून केवळ चांगला नफा मिळवला नाही तर इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. शेवगा हा पोषण मूल्यांनी समृद्ध, औषधी गुणधर्म असलेला आणि बाजारपेठेत मागणी असलेला घटक आहे. शेवग्याची शेती कमी खर्चात आणि कमी पाण्यात करता येते. मेहनत ही त्याच्यामध्ये कमी लागते. पण खरी कहाणी आणि अनुभव जाणून घेऊया थेट सरांकडूनच. नमस्कार सर. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर सर्वप्रथम आपला परिचय द्या. नमस्कार. बाळराजे नंदकुमार ठेमेकर, मुक्काम पोस्ट करडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर सर, शेवग्याची शेती तुम्ही किती वर्षापासून करत आहात? सर 2018 एंडिंग पासून मी शेवगा शेती चालू केलेली आहे. आणि ही शेवग्याची शेती करण्याअगोदर तुम्ही काय करत होता? सर, शेवगाची शेती करण्याच्या अगोदर मी एमआयडीसी मध्ये, आमच्या कार्यगाव रांजणगाव एमआयडीसी आहे त्या कंपनीमध्ये आम्ही कामाला होतो 2005-6-7 सालापासून. त्याच्यानंतर मित्रांनो मी थोडा व्यवसायाकडे वळालो. हॉटेल लाईन केली, कंपनीमध्ये लेबर सप्लायचा पण व्यवसाय केला. पण म्हणावं असं काय त्या ठिकाणी यश काही भेटत नव्हतं. आणि मग आपली वडिलोपार्जित एक शेती आहे असं सहज व्हिडिओ पाहत असताना पहिली पहा ती 6.5 आपली माती आपली माणसं हा प्रोग्राम लागायचा. त्याच्यावरती सोलापूर साईडचीच एक मित्राची शेवग्याची यशस्वी गाथा, त्याची आम्ही यशोगाथा ऐकली आणि मग मी 2018 साली बाकीची सर्व कामं सोडून, कंपनीचे काम सोडून किंवा हॉटेल व्यवसाय बंद करून मी शेतीकडे वळालो सर पूर्ण. ओके. आणि जी तुम्ही शेवग्याची शेती केली तर त्याच्यामध्ये कोणतं रोप लावलं, म्हणजे कोणत्या जातीचं रोप लावलं हे शेवग्याचं? तर तसं जर पाहिलं ना सर, मी शेती लावायच्या अगोदर भरपूर ठिकाणी फिरलो तर मला ओडीसी 3 बऱ्याच ठिकाणच्या ज्यांनी बागा लावल्या आहे मित्रांनी तर ओडीसी 3 लावलेल्या बऱ्याच ठिकाणी मला आढळल्या. त्याच्यामुळे मित्रांनो मग मी ओडीसी 3 वाहनाची लागवड केली. ओके. आणि हे किती जागेमध्ये तुम्ही शेवगा लागवड केली? सर, माझी संपूर्ण लागवड मित्रांनो ही 9 एकर मध्ये आहे. ओके. म्हणजे 9 एकर मध्ये तुम्ही ही लागवड केली. हो. तर शेवगा लागवडीसाठी कोणत्या ऋतू हा चांगला असतो? सर, तसं जर पाहिलं ना तर शेवगासाठी तुम्ही केव्हाही लागवड करू शकता. ज्या मित्रांना पाणी आहे किंवा बोर असेल, विहीर असेल, असे पाण्याचे सोर्सेस आहेत ते तुम्ही पावसाळ्या व्यतिरिक्त पण शेवगा लावू शकता आणि पावसाळ्यामध्ये लावलं तर तो अतिउत्तमच आहे. ओके. म्हणजे जर शेवगा पावसाळ्यामध्ये लावला तर त्याचं उत्पन्न वगैरे, रोप वगैरे त्याची वाढ व्यवस्थित होते. बरोबर बरोबर. तर सर, ही शेवगा लागवड करण्याअगोदर तुम्ही जमिनीची मशागत कशा पद्धतीने करता? बरोबर आहे. ज्या मित्रांची जमीन पहिल्यांदा वहीत आहे किंवा मग त्या जमिनीमध्ये पहिले काय आपण पिकं घेत असताल तर मित्रांनो त्याला काय जास्त अशी मशागत करायची गरज लागत नाही. परंतु ज्या ठिकाणी आपली जमीन वहीत नाहीये किंवा बऱ्याच दिवसापासून पडीक पडलेली आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा बैलाच्या साहाय्याने नांगरणी करणं गरजेचं आहे. नांगरणी केल्यानंतर त्याला रोटावेटर मारून मित्रांनो 12-12 फुटावरती त्याच्या सऱ्या पाडणं पण गरजेचं आहे. तर आपण रोपाच्या साहाय्याने पण याची लागवड करू शकतो आणि बियाण्याच्या मार्फत पण मित्रांनो आपण याची लागवड करू शकतो. ओके. तर यासाठी खतांची आणि पाण्याची गरज कशी असते? आता हे पहा मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न घ्यायचं त्या ठिकाणी पाणी हे आपल्याला लागणारच आहे. पण बाकीच्या पिकांच्या तुलनेमध्ये शेवग्याला फार कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं. तर तुम्ही आता हे माझ्या दोन्ही साईडला पाहता बेड झालेला तुम्हाला दिसत असेल किंवा दोन्ही साईडने मित्रांनो मी ते लेंडी खत, कोंबड खत घातलेलं तुम्हाला दिसत असेल. हा फार नंतरचा वेळ आला. याच्यानंतर सुरुवातीला तुम्ही 12 फुटावरती सऱ्या पाडून घेतल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही 12x6 वर त्याची लागवड करू शकता. याच्यामध्ये हे रोप लावल्याच्या नंतर शेंगा धरायला याला किती कालावधी लागतो? आता हे पहा, मी सांगतो की सुरुवातीला ज्या वेळेस स्टार्ट टू एंड पण सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला आपण रोप लावल्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण जी सरी पाडलेली आहे किंवा जो पाट पाडलेला आहे
त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला त्याला नंतर आपल्या खतं पण भरून घ्यावे लागतात. तुमचे रासायनिक खतं असेल किंवा तुमचे शेणखत असेल, लेंडी खत असेल. ओके, त्याच्यानंतर 1.5 फूट आल्यानंतर 1.5 ते 2.5 फुटापर्यंत मित्रांनो आपण त्याचा शेंडा स्टॉप करणं गरजेचं आहे. एकदा शेंडा स्टॉप केला की त्याला दोन्ही साईडने पहा या प्रकारे मित्रांनो. आता पावसाळ्यामध्ये बघा, पावसाळ्याला या ठिकाणी आता याला अशी कळी निघण्यास सुरुवात झालेली आहे. हा पण नंतरचा भाग आहे, पण अगोदर मी सांगतो 2.5 ते 3 फुटानंतर तुम्ही शेंडा स्टॉप करणं गरजेचं आहे. त्याला बेसल डोस भरणं गरजेचं आहे आणि दोन्ही साईड नंतर मित्रांनो याला ड्रिप करणं गरजेचं आहे. शेंडा स्टॉप केल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यामध्ये मित्रांनो त्याला चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग येते आणि फ्लॉवरिंग आल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये मित्रांनो शेंगा निघण्यास सुरुवात होते. ओके, याच्यामध्ये एका हंगामात साधारणतः किती उत्पन्न मिळते? आता एका हंगामामध्ये तुम्हाला मी लमसम सांगतो, एका एकरमध्ये 650 ते 700 झाडं बसतात. पहिल्या वर्षी एक झाड 5 किलो ते 10 किलो पर्यंत जर त्याने माल दिला आपल्याला, बाजार जरी आपल्याला साधारणपणे तो 50 रुपये जरी सापडला तरी मित्रांनो एक झाड 300 रुपये देतं आणि 600 झाडांचे जर म्हणलं 6 पंचवीस 30, 2.5 ते 3 लाख रुपये एका एकरचे होत असतात. ओके, आणि याच्यामध्ये कीड व रोगांचे व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने कीड आहे सर, याला डावणी असेल, भुर्री असेल, करपे असेल, रोग येत असतात त्याला. ते रोगराई पाहून आपल्या मित्रांनो त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचं आहे. व्हिडिओ पाहून मित्रांनो आपण सांगू शकत नाही की आता कोणता फवारा करायचा आहे किंवा मग आळे आल्यानंतर कोणता फवारा करायचा आहे. ओके, मग त्याचं तुम्ही नियोजन कशा पद्धतीने करता? नियोजन आहे मित्रांनो, आपल्याला दिसतं की आता बागेला आळे आलेले आहे किंवा झाड थोडं ट्रेस मध्ये गेलेलं आहे, तर त्याप्रमाणे मित्रांनो आपण ते फवारणी करणं गरजेचं आहे. ओके, आणि याच्यामध्ये उत्पादन साठवण व बाजारात विक्री कशी करता? उत्पादन साठवण साहेब मी एकदा ट्राय केलेला होता त्याचा, पण काय होत असतं की कोल्ड स्टोरेज मध्ये गेल्यानंतर आहे ना त्याला खालच्या साईडने मित्रांनो त्याला अशी काळे काळे डाग पडतात. त्याच्यामुळे कोल्ड स्टोरेजच्या नादी न लागता तुम्ही आलेला माल तुमच्या बाजाराला काय कशी मागणी आहे, 5 किलोचे बंडल हवे आहेत का 10 किलोचे बंडल हवे आहेत का 40 किलोचे बंडल हवे आहेत, त्याप्रमाणे मित्रांनो त्याचा आपण बाजारामध्ये आपण तो विकायचा असतो. ओके, आणि या शेतीत सरासरी नफा किती मिळतो? आता मी सांगितलं की सर, कमीत कमी रेट सांगितला 50 रुपये, जास्तीत जास्त 100 रुपये, कमीत कमी 10 रुपये 20 रुपये पण याला रेट सापडतो. नाही असं नाही ओके, की या वर्षी पहा पावसाचं प्रमाण फार कमी आहे, त्याच्यामुळे काय झालं की तामिळनाडूचा माल आपल्या महाराष्ट्रामध्ये यायला झाला. त्यामुळे जो ह्या दिवसाला आपल्या मार्केटमध्ये जो ग्रोथ असतो, आपल्या मार्केटमध्ये तेजी असते, ती या वर्षी मित्रांनो शेवगाची तेजी बिलकुल राहिली नाही. मग शेवगा हा संपूर्णतः निसर्गावरती अवलंबून असणारे पीक आहे. ओके, आणि या शेतीसाठी लागणारा जो खर्च आहे तो कितीपर्यंत येतो? आता रोपं जर घेतले तर विविध ठिकाणी वेगवेगळ्या याच्यामध्ये रोपं भेटत असतात. आज माझ्याकडे रोपं घेतलं तर माझ्या रोपांचा रेट वेगळा, बाकीच्या नर्सरी घेतला तर त्यांचा रेट वेगळा, बियाण्यांचा रेट वेगळा, मशागतीचा रेट वेगळा. पण साधारणपणे माझ्यामध्ये रोपं जरी लावले तर 30-35 हजार रुपयापर्यंत शेवटपर्यंत त्याला खर्च येत असतो. ओके, म्हणजे जर काही शेतकऱ्यांना जर शेवगा लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये ते तुमच्याकडून खरेदी करू शकतात का? नक्की, ज्यांना हवं आहे ते माझं नर्सरी पण मी चालू केलेली आहेत, बियाणं पण द्यायचं काम चालू आहे. ज्या शेतकऱ्यांना वाटलं की आता बागेमध्ये येऊन बाग पाहून जायचंय, मित्रांनो मी शक्यतो म्हणेन माझ्या नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला शेवगा शेती करायची असेल तुम्ही त्या प्लॉटला व्हिजिट करूनच मित्रांनो शक्यतो घ्या. कारण फक्त युट्यूबवरती पाहून मित्रांनो शेवगा शेती होत नाही. आता काय होत असतं की आम्हाला पण याच्यामध्ये काही यश अपयश आलेले असतात, तरी पण आपण एकच जर व्यवसाय चालू ठेवला मित्रांनो की त्याच्यामध्ये आपल्याला केव्हा ना केव्हा बाजाराची आणि मालाची आपल्याला ती संगत घडत असते. ओके, आणि याच्यामध्ये तुम्ही विक्रीसाठी कुठे घेऊन जाता? विक्रीसाठी आम्हाला इकडे भरपूर सर, मला इथं पुणा आहे, वाशी मार्केट आहे, मोर्शी मार्केट आहे, शिरूर आहे, त्यामुळे विक्रीचा काही इश्यू नाही माझ्याकडे. ओके, आणि या शेंगांशिवाय इतर म्हणजे फुले, पाने किंवा बी यांचीही तुम्ही विक्री करता का? आता काय झालेलं आहे सर, याच्यामध्ये मी एक माझा प्रोजेक्ट येत आहे दीपावळीनंतर. या शेंगाच्या पालापासून मित्रांनो मी पावडर चालू करणार आहे. दीपावळीनंतर थोडं एक्सपोर्टचं माझं नियोजन चालू आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने दुबई, कुवेत ह्या 2 देशांमध्ये मला माल द्यायचा आहे. आता पण चालू केलेला आहे, पण तो मित्रा थ्रू जात आहे. आता आपण दीपावळीनंतर किंवा मग त्याच्या थोड्या दिवसानंतर आपण स्वतःचं लायसन येईल, त्यावेळेस मित्रांनो मग मी पावडर आणि शेंगा हा स्वतःच्या मार्फत दुसऱ्या देशामध्ये विकण्यास चालू करणार आहे. ओके, आणि ही शेती करताना काही अडचणी येतात का? अडचणी येतात ना सर, भरपूर अडचणी येतात. शेती काय तुम्ही कोणती केली तर मित्रांनो अडचण त्याला येत असते. फक्त जॉब तुमचा सिक्युअर असतो की तुमच्या दर महिन्याला तेवढं पेमेंट 10 तारखेला तुमच्या अकाउंटला येणारच आहे. तसं शेतीचं आहे, शेतीचं बिलकुल नाही. झाले तर लाख, नाही तर राख आहे मित्रांनो याची. ओके, त्याच्यामुळे शेती करत असताना मित्रांनो थोडं तुम्ही विचार करून शेतीकडे वळा, मी असं म्हणेन. ओके, याच्यामध्ये जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना शेवगा लागवड करायची आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही सल्ला काय द्याल? सल्ला असेल तर आता पहा, आम्हाला यामध्ये असताना पण आम्ही शेती करत आहे. ज्यांना योग्य सल्ला वाटन, ज्यांना मनापासून वाटत शेती करायचं त्याने शेती करा. ज्यांना बांधावरून राहून किंवा फक्त हायपटिक म्हणून शेती करायची त्यांनी काही शेतीमध्ये उतरू नका. कारण काय होत असतं की आपण साहजिकच आहे शेतकरी, जरी आपला शेतकऱ्याचा मुलगा जरी एखाद्या कंपनीत असेल तर साहजिक आहे तो शेतकऱ्याचाच पुढे त्याने जन्म घेतलेला आहे. त्याच्यामुळं
तुम्हाला जर हे करायचं असेल, शेती करायची असेल, तर मित्रांनो तुम्ही सुरुवातीला बागेमध्ये येऊनच पूर्ण मार्गदर्शन घेऊन शेती तुम्ही वळायचा ओके. प्रयत्न करा. ओके. आणि येणाऱ्या काळात शेवग्याच्या शेतीमध्ये काही बदल करण्यासारखं तुम्हाला वाटतं का? नक्कीच सर, बदल करण्यासारखं गरज आहे. कारण हे पहा, आता मी पहिल्यांदा काय केलं की सुरुवातीला फक्त शेवगा शेतीवरती अवलंबून होत असतो. तुम्ही याच्यामध्ये पहा, आज 13 ऑगस्ट 2025 रोजी मित्रांनो मी रेड किंग या नावाची कलिंगडाची मित्रांनो लागवड केलेली आहे. ओके. आता आंतरपीक घेणं का गरजेचं आहे, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, एका पिकावरती अवलंबून राहू नका. याच्यामध्ये झेंडू पण करता आला असता, मला मिरची पण करता आली असती, पण नाही, एकच पीक काढायचं, शेवगाला वेळ द्यायचा, कारण आपलं प्रमुख पीक हे शेवगा आहे. आता मध्ये पहा, एकदम स्वच्छ आहे, बाग एकदम व्यवस्थित आहे. जर आपण याच्यामध्ये जर कलिंगड नसतं केलं किंवा बाकीचे पिकं जर आपण घेण्याचा प्रयत्न जर नसता केला, तर मग तण वाढत असतं किंवा मग त्या प्लॉटकडे मित्रांनो जास्त आपलं लक्ष राहत नाही. म्हणून जरी शेवगा शेतीने यशस्वी अडचणी आल्या, तर त्याच्यामधले भरलेला जी तूट भरून काढण्यासाठी कलिंगड मित्रांनो मी केलं आहे. ओके. तर तुमच्या मनापासून धन्यवाद सर. तुम्ही दिलेल्या अनुभवातून आणि माहितीतून इतर शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. त्यासाठी माझ्या गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही प्रतिक्रिया आणि प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो. धन्यवाद.